त्याच वेळ चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. बीसीसी वाडी संघ 12वे प्रतिनिधी पाठवायचा आहे. बीसीसी वाडी संघ या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सेतूला. त्याने खूप चांगली फलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी सुद्धा केली. ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने संघासाठी आपल्याला करताना पाहायला मिळाला. आणि त्याच वेळी आपण मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ घेतोय. प्रथम अनिलजी खांबे मुंबई मंडळ अध्यक्ष तांबडी यांचा आपण सत्कार करतोय. आयोजकांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. अनिलजी खांबे सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची एक गोड ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. स्वागत करू या सकल जणांचे उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या मान्यवरांचे. या ठिकाणी स्वागत केलं जातंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर विठ्ठलजी गडशी सरांचं या ठिकाणी आपण सत्कार करतोय. विठ्ठलजी गडशी सर यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. विठ्ठलजी गडशी सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यशवंतजी जिनगरे यांच्या शुभ हाताने हा मान सन्मान केला. मैदान सामन्याला होते स्टार्ट. स्ट्राईक हेड साठी वैभव. यावेळेस पहिला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय, परंतु क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. फलंदाज होतोय हा बाद. गोल्डन डकचा शिकार वैभव. असं वाटलं होतं की नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय की काय, परंतु वेगाने आलेल्या क्षेत्ररक्षकांनी त्याने घेतलेला झेल. अगदी गोल्डन डकचा शिकार वैभव मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या क्रमांकावरती सुचित फागे मैदानाच्या आतमध्ये. संघाचा सरसेनापती, संघाचा तारणहार. चालू असलेला सामना तामनशेत केतन विपक्ष बीसीसी वाडी संघ. गोल्डन डकचा शिकार आपण वैभवला पाहायला मिळाला, जिथे शून्याचा चष्मा घालून तो मैदानाच्या बाहेर परतला. इन ॲट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती सुचित फागेला आपण पाहतोय. ज्या खेळाडून रोहा तालुका चॅम्पियन ट्रॉफी सारखी मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं, दोस्ती ग्रुप आयोजित चॅम्पियन ट्रॉफी रोहा, असे बरेच मोठमोठे स्पर्धा करण्याचं ज्या खेळाडूंना महत्त्वाचं काम असतं, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुचित फागे पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती गोलंदाजीच्या मोर्चावरती सुजल आपण पाहतोय. यावेळी सुंदर चेंडू होता. पंचाने पुन्हा एकदा त्या चेंडूला दंडित केले. पंचाने पुन्हा एकदा स्वरघोषित चेंडू सांगितलाय. धावसंख्या स्वरघोषितच्या माध्यमातून 1 या आकड्याने श्री गणेशात आलाय. धावफलकावरती धावा 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट पाहायला मिळालं, तदनंतर 1 वाईट पाहायला मिळाला. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवरती सुजय फागे मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस सुंदर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. आजच्या दिवसातला आतापर्यंतचा तिसरा झेल सुटलाय मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस मी मगाशीही म्हटलं होतं. गोलंदाजी खूप चांगली होते, जिथे सुजल गोलंदाजी करतोय चांगल्या पद्धतीनं, परंतु त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. ते म्हटलं जातं ना की नुसता उमेदवार होऊन फायदा नाही, जे त्याचे पाठीराखे असतात तेही खूप महत्त्वाचे असतात. गोलंदाजी खूप चांगली होते, त्याला तितकीशी साथ मिळत नाहीये. स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहतोय केतन बंगाल. हो,
सुंदर चेंडू टाकला गेला, परंतु पुन्हा एकदा नियंत्रण बिघडलंय. स्वरघोषित चेंडू पुन्हा एकदा टाकला गेला. धावसंख्येमध्ये बदल होऊन जाईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती संघाचा तारणहार केतन बंगाल मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्षे किंबहुना वयाच्या 7व्या-8व्या वर्षी याच मैदानावरती सराव केला आणि त्याच मैदानावरती तो संघासाठी खेळायला आलाय. पुन्हा एकदा स्वरघोषित चेंडू, वाईट स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू हे वाईट स्वरूपाचे आलो आहेत. वाईट ठरलेच जरूर, परंतु वैभव सारखा चांगला फलंदाज देखील बाद केलाय. एकंदरीत धावफलकावरती आपण नजर टाकली तर 4 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे केतन बंगाल स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्या पद्धतीने तो फटकेबाजी करू शकतो. अनेकदा रोहा तालुक्याचं आयकॉनचं क्रिकेट त्यांनी सातत्याने खेळलं. मग निवी गाव असेल, अशा बऱ्याच संघासाठी आयकॉनची भूमिका केली, परंतु त्यालाही समजेना कशा पद्धतीने चेंडू येतोय. कौतुक करावं तितकं कमी सुजेलचं. किंबहुना समोरचा खेळाडू केतन बंगाल आहे, तो अनेकदा रोहा तालुका प्रीमियर लीग खेळला, अनेकदा मोठमोठ्या स्पर्धा खेळला, त्याच्याकडे अनेक वर्षाचा अनुभव आहे. याचा मला काही फरक पडत नाही आहे. माझ्याकडे असलेलं कॅरीबल हे मी दाखवणारच, हेच तो दाखवून देतोय. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, यष्टीरक्षक. काय घडतंय, मोठा मसा गळाला लागतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार किंबहुना 0 नंबरचा चष्मा पुन्हा एकदा परिधान करून फलंदाज बाद होतोय. चार चेंडूचा खेळ संपला. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यात आणि फक्त 4च धावा पाहायला मिळत आहेत. ओ सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. ज्या पद्धतीने तो चेंडू टाकतोय, कधी स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय, तदनंतर काही चेंडू वेगाने सुद्धा टाकले गेले. हे व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेकदा मी धडे घेतलेत आणि त्या धड्याचा अभ्यास करूनच मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि तोच परफॉर्मन्स तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 5 चेंडूचा खेळ संपला, 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू, ब्रेकर बॉल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय की पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा या फक्त आणि फक्त 2 गड्याच्या मोबदल्यात 4 या आकड्यावरती. चार या आकड्यावरती धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी गौरव मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या षटकासाठी गौरव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी वैभवला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती सुजित फागे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राइक एंड साठी सुजित फागे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का, नाहीये. तसं काही घडताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 1 या आकड्याने वाढते. 5 या आकड्यावरती 5 अशी धावसंख्या जिथे सुजित आणि साहिल खेळतोय. त्यांना विकेटवरती टिकून राहणं खूप महत्त्वाचं राहील. जिथे वैभव बाद झाला, तदनंतर बंगाल सुद्धा आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडू सलामीवीराची जोडी ही एकही धाव न करता मैदानाच्या बाहेर परतले, परंतु आता मात्र त्यांना विकेटवरती टिकणं ह्या जोडीला खूप महत्त्वाचं राहील. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा जमिनीलगतचा हा चेंडू. एक धाव तर घेतली गेली. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलंय. धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
6शी धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव पाहायला मिळाली. एकंदरीत 2 चेंडू टाकले गेले, 1-1 धावसंख्या फक्त आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पहिलं षटक संपलंय त्याच पद्धतीनं दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल स्ट्राईक एंडसाठी सूचित. यावेळी स्पाइन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पेट करतोय, थ्रो करतोय, त्यावर मात्र एकच धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 7 या आकड्यावरती. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा एकच धाव. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी तो गोलंदाजी त्या टप्प्यावरती करतो ना, तो टप्पा काही समजेनासा झालाय. पुढचा बॉल अतिरिक्त हुसळी. या चेंडूवरती स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला, अतिरिक्त हुसळी पाहायला मिळाली. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 4 चेंडूचा खेळ संपला, अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी आहे. दुसरं षटक चालू आहे. फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती धावसंख्या थांबलेली आहे. जो धावसंख्येचा आलेख आहे ना, तो कुठेतरी आपल्याला थांबलेला पाहायला मिळतो. यावेळेस स्टेर केलाय चेंडू, फंबल झालाय. क्षेत्ररक्षक त्याला बॅकअप मिळाला. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक असं स्वागत करूया. आपण पाहत आहात आई काळकाई चषक पर्व दुसरे 2025. शेवटचा बॉल. यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न देखील केला आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलक 11 या आकड्यावरती. जिथे 12 चेंडूचा खेळ संपला, फक्त आणि फक्त 11 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला, जास्तीची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चला, नेक्स्ट मॅच. एका बाजूला आरडी आणि त्याच्या विरोधात महालोर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, या आपण टॉच विन करून घ्यायचा आहे. हे षटक संपताच नाणेफेकीचा कौल होणं खूप गरजेचं असणार आहे. चला, पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला, पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची व्यवस्था तर केली जाणार, परंतु ह्या धावा करण्याची ताण कोण भागवणार हे देखील पाहावं लागेल. बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला सुजित मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या जोडीला असलेला साहिल युवा जोश म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, परंतु धावा कितपत होतील हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 11 धावसंख्या आले. अजून सुद्धा 6 चेंडू आपल्याला पूर्वार्धाच्या खेळातील बाकी पाहायला मिळत आहेत, परंतु त्या 6 चेंडूमध्ये किमान 17-18 धावा येणं खूप गरजेचं आहे. याच मैदानावरती बऱ्याच वर्षाचा अनुभव, बऱ्याच वर्षाचा सराव असताना देखील केतन बंगालसारखा खेळाडू झिरोचा चष्मा परिधान करून तो मैदानाच्या बाहेर परतला आणि त्याचप्रमाणे यंग टॅलेंट असलेला वैभव सुद्धा झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर परतला. परंतु जी जबाबदारी सोपवलेली ती आत्तापर्यंत पार पाडत असताना सुजित आणि साहिल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाचं कौतुक करूया. दोन्ही गोलंदाजाने अगदी चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी केली. पहिलं षटक जे आपण सुजलने टाकलं, सुजलच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा पाहायला मिळाल्या होत्या. तदनंतर आपण गौरवला पाहिलं. गौरवच्या गोलंदाजीच्या जोरावरती फक्त आणि फक्त 7 धावा आल्या. जमेची बाजू अशी राहिली की 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. शेवटचा आणि अंतिम षटक साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक पूर्वार्धाच्या खेळातील आपण पाहतोय. पुढचा बॉल. हो, काय घडतंय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय का, परंतु त्या चेंडूला पंचाने दंडित केले. स्वरघोषित चेंडू आलाय. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय. 12 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुढचा बॉल. अकोट टप्प्याचा बॉल. फाईन लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. 1 धाव तरी घेतली गेली. क्षेत्ररक्षक फंबल त्याचा फायदा
घेत असताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण धावसंख्या 2 वधारली धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात अजून सुद्धा 5 चेंडू बाकी आहेत 5 चेंडू मध्ये किमान आपल्याला 17-18 धावा कराव्या लागतील कारण 2 सामने झाले ओमकारजी दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 27चं टार्गेट होतं ते सुद्धा 27चं टार्गेट पूर्ण झालेलं नाही आहे परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 23चं टार्गेट होतं परंतु ते सुद्धा टार्गेट चेस झालं नाही आहे आजच्या दिवसामध्ये असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे की गोलंदाजांचा बोलबाला राहिला यावेळेस चेंडू खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज होतोय बाद सुदीच मैदानाच्या बाहेर तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय इनॅट क्रमांक 5व्या क्रमांकावरती नितेशला आपण पाहतोय निकेश का यस निकेश गडची मैदानाच्या आतमध्ये सुंदर चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अगदी धावसंख्या थांबलेली धावसंख्येवरती कुठेतरी लगाम लगावण्याचा प्रयत्न सातत्याने बीसीसी वाळी संघाने केलाय आणि तो सक्सेस सुद्धा ठरलाय यावेळेस खोदून काढलेला चेंडू एक धाव तर घेतली गेली दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीचा प्रयत्न घेत असताना फलंदाज यावेळेस होतोय हा बाद चला स्पीडअप घ्यायचा आहे दामनशेठ संघ षटकातील 5वा चेंडू स्ट्राईक साठी नितीन यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल शेवटचा चेंडू यावेळेस थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू स्टेअर केलाय कार्पेटच्या आधारावरती हा खेळला एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न सुद्धा सहजरित्या पूर्ण झालाय धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली धावफलक 17 या आकड्यावरती 18चं टार्गेट चला नेक्स्ट मॅच एका बाजूला हार्डी संघ त्याच्या विरोधात महालोर संघ दोन्ही संघाचे संघनायक जर आले असतील तर नाणेफेकीचा कौल आपण करतोय तामनशेठ संघ चला आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे चला तामनशेठ संघ आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे चला तामनशेठ संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे
चला बीसीसी वाळी संघ त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. फलंदाजीचे खेळाडू येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असताना उतारदाचा खेळ कशा पद्धतीनं होणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहतोय. किंबहुना हे मैदान म्हटलं ना की जरी तीन षटकाचे सामने असले तर 45-40चा टार्गेट नेहमी आपल्याला पाहायला मिळाला. परंतु कालच्या पावसाचा प्रादुर्भाव नेहमी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो की काय विकेट थोडीशी ओले असल्या कारणाने तितकासा बॉल हा बॅटवरती येत नाही का हा देखील प्रश्न आहे. परंतु गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं यात मात्र तीळ शंका नाही आहे. याचं मूळ कारण मित्रांनो मैदान सोडायचं नाही आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये काय घडलंय आपण 18 चेंडूमध्ये 18 धावा फक्त डिफेन्स करायचे आहेत. परंतु त्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं खूप गरजेचं असणार आहे. स्ट्राईकसाठी आपण गौरवला पाहतो. नॉन स्ट्रायकेंडसाठी भावेशला आपण पाहतो. ही सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे बीसीसी वाळी संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. दोन्हीही एकाच विभागातील मोठे संघ एकमेकांच्या विरोधात टाकलेत. आज एकमेकांच्या विरोधात टाकलेत जरूर परंतु खेळ मात्र जिद्दीचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती पहिल्या एक रीजन मध्ये चेंडू होईल सीमा रेषा पार येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती हॅलो चेक पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. फायनल एक रिजन मध्ये सुंदर फटका पाहायला मिळाला. चला बॉल द्यायचा आहे तिकडे जे आपले रसिक मायबाग प्रेक्षक आहेत त्यांनी बॉल द्यायचा आहे. चला नवीन बॉल द्या. 4 धावसंख्येने धावफलक या ठिकाणी ओपन झालेले आहे. दुसरा बॉल स्लोहर पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन. 5च्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. तदनंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. ठीक आहे 5च्या चेंडूवरती चौकार गेलाय मला सुद्धा कमबॅक करायचं आहे ते त्याने करून दाखवलं. पुढचा बॉल तिसरा चेंडू यावेळेस सुद्धा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आपण तिथे केतनला पाहतोय. फील्ड करेल थ्रो करेल तद्वर मात्र 1 धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 5 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू आला. तदनंतरची एकच धाव पाहायला मिळाली. कमबॅक केलं. या चेंडूवरती काय घडतंय हे देखील पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच सुटलाय. 1 धाव होती. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन केलं गेलंय. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 7 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी होते. मी मगाशीही म्हटलं होतं की क्षेत्ररक्षणाची साथ असणं खूप गरजेचं असतं. गोलंदाजी खूप चांगली होती. त्याला साथ देणं खूप महत्वाचं राहील. कुणा एकटा खेळाडूचा हा खेळ नाही आहे. 11 खेळाडू तुम्ही एकत्र येता. 11 यावेळेस मोठा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक आहे का परंतु केतनच्या डोक्यावरून येतोय हा पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा 5 धावेची गरज आहे. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. 5 धावेची गरज आहे. 13 चेंडू 5 धावा. यावेळेस सुद्धा मोठा फटका. स्पेअरलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करतोय थ्रो करतोय. तद्वर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस
15 या आकड्यावरती 15 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावसंख्या. चला टीम मीटिंग जास्तीची घ्यायची नाहीये. मालूर संघ आपला डिसिजन कळवा. बॉल फर्स्ट. हा सामना झाल्यानंतर त्वरित तुम्ही आतमध्ये जायचं, जास्तीचा वेळ दवडवायचा नाहीये. दुसऱ्या षटकासाठी वैभवला प्राचारण करण्यात आलंय. TPL मध्ये सर्वात चांगली गोलंदाजी करणारा खेळाडू वैभव. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक धाव घेतली गेली. एकच धावेवरती समाधान मानले. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 16 या आकड्यावरती. अजून सुद्धा 2 धावेची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता आपण पाहतोय. औपचारिकतेचा खेळ बाकी राहिली आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच सुटलाय. 6वा झेल, कदाचित 5वा झेल ड्रॉप झालेला आहे आतापर्यंतचा. एक धाव घेतली गेली. धावफलकावरती पुन्हा एकदा धाव वाढली गेली आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती. एका धावेची गरज. यावेळेस मोठा फटका. केतन बंगाल आहे त्या ठिकाणी. झेल घेतोय फलंदाज बाद. चला बॅट्समन त्वरित आतमध्ये जायचंय. निमेश मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. एका धावेची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता. निमेश फलंदाजीच्या मोर्चावरती. पण नॉट वेग. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. बघा वैभवने प्रयत्न सोडले नाही आहेत. एका धावेची गरज आहे. सहज BCC RD संघ जिंकू शकतो. सॉरी वाडी संघ जिंकू शकतो, परंतु वैभवला प्रयत्न करायचे आहेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल. काय घडतंय की काय? नशिबाचा खेळ किंबहुना प्रयत्नाचा खेळ. या पलीकडे काय घडेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चौथ्या क्रमांकावरती राहुल. षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेस. त्यामुळे ही धाव तुम्हाला कंपल्सरी करावीच लागेल. चला फलंदाज स्पीडअप घ्यायचे. जास्तीचा वेळ दवडवायचा नाहीये. षटकातील शेवटचा चेंडू. एका धावेची गरज. यावेळेस सुद्धा चेंडू आणि यावेळेस सुद्धा लागोपाठचा तिसरा फलंदाज होतोय बाद. एक बॉल डॉट झाला. लागोपाठचे 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 5व्या क्रमांकावरती गणेश. बघा ना, जर का त्या धावा वाचल्या असत्या तर हा सामना कुठे गेला असता. क्रिकेट हेच सांगून जातं. अनिश्चितीच्या खेळामध्ये काहीही घडतं. बऱ्याचदा याच मैदानावरती असे तुम्हीही सामने पाहिले असतील की एका चेंडूमध्ये 6 धावा देखील झाल्या, परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहे. आणि त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाजीच्या मोर्चावरती तामनशेत एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये केतन बंगाल. बऱ्याच वर्षाचा अनुभव याच मैदानामध्ये घेतला. बरेच वर्षे याच मैदानावरती सराव देखील केला. बरेच वर्षे खेळत असताना बॅटिंगच्या जोरावरती तितकासा परफॉर्मन्स दाखवता आला नाहीये, परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळेल. केतन बंगाल मैदानाच्या आतमध्ये.
रोह्याचा स्टॉयनिस मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती डॉट स्वरूपाचा चेंडू स्ट्राइक एंड वरती गणेशला आपण पाहतोय. प्रेशर आणि भावेश आहे का स्ट्राइक एंड वरती भावेशला आपण पाहतोय. प्रेशर क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्याचा प्रयत्न जिथे पाईन लेगचा क्षेत्ररक्षक स्पेअर लेग मध्ये मिड विकेट क्षेत्राच्या मधोमध तैनात करण्यात आलाय. कव्हर आहे एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आतमध्ये घेण्यात आलाय. पॉइंट सुद्धा तैनात करण्यात आलाय. सिलिमिडॉन काय घडतंय डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू सलगचे डॉट 4 चेंडू एका धावेची गरज. प्रेशर चला स्पीडअप करायचा आहे. प्रेशरच आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. याच विकेट वरती मी बरेच अनुभव घेतले. याच विकेट वरती असे बरेच सामने मी जिंकवले. परंतु या सामन्यामध्ये काय घडेल प्रेशर घ्यायचा नाही आहे. समोरच्या संघावरती प्रेशर द्यायचं आहे. 4 चेंडू एका धावेची गरज. सलगचे 2 चेंडू डॉट आले तर मजाच मजा. यावेळेस मोठा फटका आले. धावसंख्या 1 आले. प्रयत्न चांगले केले दोन्ही संघाने. एका संघाला हरावं तर लागणारच होतं. हरलेल्या संघाचे अभिनंदन जिंकलेल्या संघाचं सुद्धा कौतुक. दोन्ही संघाचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. नेक्स्ट मॅच हरडी विपक्ष महालोर संघाने प्रथम टॉचविन जिंकला व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चला महालोर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सत्कार करतो ना योगेश कांबे ना. कुणाच्या हस्ते करतात या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार केला जातोय. योगेशजी खांबे सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढचा सत्कार रसिक मालकर यांचा केला जातोय.